सरळ बॅटने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, इथे टिपला जाईल झेल. पहिल्या बॅटरचा संपलाय खेळ. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. रमेश होईल झेल बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलाच बॉल इथे मात्र चेंडू हलका त्याने स्टर केलाय. बॅटरला आपण पाहतोय करण. पहिल्या चेंडूवरती निर्धाव. पुढचा बॉल इथे देखील हलका त्याने स्टेअर करण्याचा प्रयत्न. चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवला जातोय. आणखीन एक चेंडू डॉट बॉल. आणखीन एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. या षटकातील दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. तो क्षेत्ररक्षक तिथे मात्र झेल टिपेल आणि बॅटर क्रमांक दुसरा बाद होईल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपुष्टात आला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 गडी बाद 3 धावा. पुढचा बॉल फुल टॉस. पंचांचा इशारा. नो बॉल. भीमर बिन टप्प्याचा. इथे मात्र संघाचे संघनायक बॅटिंग लढती. आज त्यांचा वाढदिवस आहे. आता वाढदिवसाच्या दिवशी रिटर्न गिफ्ट फ्रीचा चेंडू असल्यामुळे बहुत ही अच्छी बॉलिंग हो रही है अशोक की. ये तीसरा विकेट जाता हुआ. ठीक है क्या? ओके. नो बॉल का ध्यान दिया नहीं मैंने. बैटिंग कर रहे हैं मंगेश भाई और ये बॉल हवा में नीचे फील्डर मारेंगे सीधे 6 रनों के लिए. बर्थडे 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 बॉय, जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं आपको. बहुत ही अच्छी बॉलिंग कर रहे हैं अशोक. वाह. बहुत ही अच्छी बॉलिंग. ओ लास्ट बॉल.
2 ओवर 12 रन 2 विकेट। नेक्स्ट बॉलर दिनेश, कोटे का दूसरा ओवर लेकर आता हुआ। बहुत ही अच्छी फील्डिंग हनुमान की। दोनों टीमें बहुत ही तगड़ी टीमें हैं ये। बॉल हवा में नीचे, फील्डर उसको दिखा नहीं। ओ ये आउट, उसको दिखा नहीं तो भी मैच कैच पकड़ लिया उसने। तावड़ा नहीं, उसको आंखों के ऊपर रोशनी आ गई तो भी कैच अच्छा पकड़ा उसने, दिनेश ने। दिनेश की बॉल पर आउट होते हुए कौन? सागर, और कैच पकड़ा दिनेश ने। नेक्स्ट बैट्समैन प्रकाश, बोरावड़, वही बोरावड़ बोरावड़ एक ही है। ओ ओ ये मिसफील्ड करते हुए चौदह रन 3 विकेट। गणपत जी उठाकर फेंकेंगे तब तक 1 रन पूरा कर देंगे। सोलह रन 3 विकेट, 3 ओवर कंप्लीट। तीन ओवर पूरे हो चुके पावर प्ले का। बहुत ही अच्छा यूट्यूबर्स पे जो भी देख रहे हैं भाइयों, पीटीसी लाइव पुणे की तरफ से आप देख रहे हैं। ये 30। नेक्स्ट बॉलर, हाँ हाँ बॉल हवा में, नो मैन। अरे कट गई बॉल, दौड़ेंगे तब तक 2 रन पूरा कर लेंगे। ये 30 की बॉलिंग, और सामने मंगेश भाई, और ये फेंकेंगे तब तक रन पूरा हो जाएगा।
निकल गई बॉल, पकड़ के, अरे बाप रे, 4 रन। बॉल हवा में, कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं, पकड़ के फेंकेंगे तब तक 1 रन पूरा। चार ओवर 26 रन और 3 विकेट। बॉलर गणपत कुमावत। बॉल हवा में, 4 रन। प्रकाश सिंह बहुत ही अच्छी बैटिंग करते हुए, धुआंधार। ये कैप्टन साहब से कैच छोड़ दिया उन्होंने और 2 रन पूरा हो गए। अरे यार, नॉट आउट। ओ, ये केसाराम जी को छोड़ेगी नहीं बॉल। बॉल हवा में, नीचे फील्डर और ये आउट। प्रकाश का विकेट जाता हुआ। कैच पकड़ा दिनेश ने, दिनेश पटेल। पांच ओवर कंप्लीट, 35 रन, 4 विकेट।
35। आप ही जाओ, घर ही जाओ। अशोक को अपने कोटे का दूसरा ओवर लेकर आते हुए मुकेश ने मारा, बॉल जाती हुई सीमा रेखा की तरफ और सीमा रेखा के बाहर 4 रन। स्कोर बढ़ता हुआ धीरे धीरे 39। ओ बहुत ही अच्छी बॉलिंग कर रहे। सामने है मुकेश कुमार। बॉल हवा में, नीचे फील्डर और ये कैच आउट। दिनेश ने कैच पकड़ा है। नया बैट्समैन सुनील। पकड़ के फेंकेंगे तब तक 1 रन पूरा हो जाएगा। छह ओवर 40 रन 5 विकेट। और बॉल यह सीधी सीमा के बाद 6 रन। तब तक 1 रन पूरा हो जाएगा। बहुत ही अच्छा कमबैक किया। और ये आउट, मंगेश भाई आउट होते हुए।
बर्थडे बॉय। हेलो हेलो दबाइन कमेंट्री कतरे विकेट भी अभी हमारे अक्षय भाई है हमारे पास। कतरे विकेट भी है विकेट तो कितना गए, 6 गए ना, 6, 47 रन, 6 विकेट। अभी आए राकेश राकेश बोलो अक्षय भाई। बॉल और मिस फील्डिंग होते समय 2 रन। स्कोर बढ़ता हुआ धीरे धीरे। धीरे धीरे कुमाऊत वॉरियर्स का 49। नीचे फील्डर के ओ, छोड़ दिया छोड़ कैच। दिया। तीसरी बार कैच आए लेकिन छोड़ ही दिए 3 टप्पे खाने के बाद में भी। कैच छूटा और सपना टूटा। ओहो सुन्नीलाल ने ताकत तो लगाई थी बॉल पे। 1 रन। 7 ओवर कंप्लीट, 51 रन, 6 विकेट। और बचे हुए 3 ओवर में क्या करते हैं कुमाऊत वॉरियर्स। 51 रन। 51 रन, 7 ओवर 51। क्या अक्षय भाई ये 100 रन बना पाएंगे? अभी कुछ तो दिखता नहीं। अब सुनीलाल आया है, क्या करेगा। ताकत सुनीलाल- लागत। सुनील लिखा है इधर नाम तो। सुनील हाँ सुनीलाल नाम है, सुनील लक्ष्य। ओहो बहुत ही लंबा छक्का। सुनीलाल सुनीलाल है जब तक तो मैच में 100 रन जा सकता है। क्या लगता है दिनेश भाई आपको। हो सकता है, उम्मीद अभी तक बनी हुई है। अभी तक जारी है टीम। हाँ लेकिन बाद में उनके पास भी हिटर है, जैसे अशोक है, हाँ। दिनेश है 2 बड़े बड़े हिटर। हिटर है, कर सकते हैं। हाँ करने गए तो सब मुमकिन है। नहीं तो सब नामुमकिन है। ओ बिट वाइड वाइड बॉल। वाइड बॉल। अतिरिक्त रन टीम में बढ़ते हुए 58 रन। ए बॉल अंदर मत डालो रे। स्ट्राइक पे सुनीलाल, नॉन स्ट्राइक पे राकेश। क्या करते हैं ये दोनों बल्लेबाज। सुनीलाल लंबे लंबे हिट लगाएंगे क्या, अभी देखना पड़ेगा अपने को। बहुत ही अच्छी बॉलिंग होती हुई है। बहुत ही अच्छी बॉलिंग और बैट्समैन को बीट करके गया है ये बॉल। अपने कोटे का ये तीसरा ओवर चल रहा दिनेश का। ओहो कारपेट ग्राउंड शॉट। ओ अशोक से मिस फील्डिंग होती हुई। 2 रन। सुनील 89 नंबर। सुनील और स्कोर बढ़ता हुआ बॉलिंग करते हुए दिनेश 7 पटेल। रन। स्ट्राइक पे है सुनील। सुनील अभी ये बॉल पे क्या करते हैं, 6 या 4।
ओहो, 4, 4 रन। 4 रन, कोई मौका नहीं है। सुनील ने बोलते समय 6 या 4 मार दिया है। अभी अगले बॉल पे क्या होता है देखेंगे। ओहो, 6 या 4, 6, 6 रन। 6 रन। सुनील ये बहुत धक्कड़ बल्लेबाज है और अब ये सुनील 6-4 सिंगल डबल की माइंड में नहीं लेते, 6 या 4 में टारगेट रखते। कितना हो स्कोर? हाँ? अभी से एम्पायर साहब मिस्टेक मत करो आप। ऐसे थोड़ी होता है यार। नो बॉल। और ये बॉल जाती हुई सीधी 6 रनों के लिए। सभी को हाथ नहीं लगाने, हाथ किए हुए आ जाइए, आइए हाँ भैया, एक बार आइए। धीरे धीरे स्कोर बढ़ता हुआ 77 रन। नवव्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिला चेंडू आपण पाहत होतो. फ्रीटच्या चेंडूवर पाहिलं तर षटकार. पाहूया आता पुढचा बॉल. इथे देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र प्रयत्न कसा फसला चेंडू. डॉट बॉल. स्ट्राइक पे सुनील पुढचा बॉल. इथे देखील टाव्याष्टीच्या बाहेर पंचांनी वाईड बॉल घोषित केला आहे. वाइड प्लस 4 अतिरिक्त दवाई टीम को. आताच्या 5 धावा फलकावरती ऍड होईल. 82 धावा. अजून देखील पहिल्या डावातील 10 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर 31 कुमावत सरांना पाहतोय. तसंच सुनील सरांच्या बॅटमधनं 12 चेंडू 32 धावा वैयक्तिक खेळी. इथे देखील खोल टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने चेंडू खेळून दिलाय. डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षक तैनात पाहतोय. फेकी करेल
तोपर्यंत पाहिलं तर एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 83 धावा. 83 रन्स विथ लॉस ऑफ 6 विकेट्स आफ्टर 8 ओव्हर. 9th ओव्हर इन प्रोग्रेस. पुढचा बॉल. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर डॉट बॉल. उजव्या स्टेच्या अगदी लगत चेंडू हाताळलाय. पुढचा बॉल. इथे देखील स्विंग आणि मिस. चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक 9 मैदानामध्ये सुरू आहे. लागोपाठचे 2 चेंडू विरोधाव. स्ट्राइक पे है राकेश. विकेट. इथे देखील पंचांचा वोट आकाशाकडे. बॅटर क्रमांक 7 होईल बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर जाईल विराट कोहली पॅव्हेलियन मध्ये. न्यू बॅट्समन गोविंद. डायरेक्ट काढाय ना व्हिडिओ. दोनों स्टाइल करा वीडियो घना डिलीट किया एक ही वीडियो नहीं है. चलो मैच चालू करो फटाफट. हेलो. कुमाऊं क्षेत्रीय समाज के अध्यक्ष केशाराम जी बुरावर साहब को बहुत बहुत धन्यवाद अपना अमूल्य टाइम देने के लिए. कुमाऊं स्पोर्ट फाउंडेशन के तरफ से हार्दिक शुभकामनाएं. अगले गेंद. ओहो, पुल किया चुनीलाल ने और बॉल ट्रेवल होती 1 रन के लिए. बॉलिंग मार्क पे अशोक दया. नॉन स्ट्राइक पे गोविंद सुदवैसा. ओहो, बैट घुमाई और बॉल डॉट गई. बूंदी गेंद. बूंदी. 2 बॉल हो चुकी है अशोक दया की. ओहो, तीसरे गेंद पे लगा है कट और पीछे फील्डर और 1 रन. सुनील को लिया है 1 रन. अगली 3 बॉल क्या करता है सुनील. 6 या 4 या 2 या 1 क्या करेगा. अगली बॉल. ओहो, जड़ में बॉल थी इसलिए कारपेट शॉट डाला. ओहो, केशराम जी के नीचे से निकल के गई बॉल और पीछे फील्डर. इन्होंने रोका. चौका. 4. एंकरिंग आपके वातर. एंकरिंग अक्षय कनारिया. ओहो, जड़ में और कीपर के सर के ऊपर से निकल गई बॉल और 1 रन. आखिरी बॉल. आखिरी स्कोर. ओहो, लंबा चौड़ा 6. सुनील ने मारा है लंबा चौड़ा 6. ना रन हुए. कुमाऊं वॉरियर्स ने रन्स बनाए हैं. कुमाऊं वॉरियर्स ने रन बनाए हैं 93 और कुमाऊं टाइगर को हेलो 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 और कुमाऊं टाइगर को बनाना है 94 10 ओवर में. कुमाऊं वॉरियर्स इन्होंने किया है 93 और कुमाऊं टाइगर को बनाना है 94.
फील्डिंग लगाई है अभी। आगे के और 2 मैच। हे संपल इनिंग 4-5. आता ही कुठली चालू आहे यांची? चौथी चालू आहे ना. उमाज ब्रदर्स अँड ट्रायगर आहे ना? नाही हे नाही रे, हे चालू आहे. हा 3:30 ते 4:30 ही चालेल. ही नाही असं आहे का? टाइमपास नाही का? चलो टाइम बहुत कम है अपने पास, आगे और 2 मैच है। टाइम बहुत कम है, टाइम का अमूल्य, फटाफट कीजिए, टाइम का अमूल्य। होईल वन साइड होणार तो. कुमाऊत वॉरियर्स ने बनाए 93 और कुमाऊत टाइगर को बनाना है 94 जीतने के लिए। अभी क्या होता है, कैसा मुकाबला। और चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. कुमार टायगर संघ, वेळ फार कमी आपल्याकडे, लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. कुमावत टायगर संघ, लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. वेळ फार कमी आपल्याकडे, तब्बल अजून 2 मॅच खेळवायचे, त्यानंतर देखील 2 तासाचाच कालावधी उरलाय. 60 चेंडूंमध्ये 94 धाव्यांची गरज. 60 बॉल 94 कुमावत टायगर्सच्या संघाला. 60 चेंडूमध्ये 94 धाव्यांची गरज. अव्यात ही मॅच देखील अशा प्रकारे रंगताना पाहायला मिळेल. चला दोन्ही आघाडीचे बॅटर लवकर या मैदानामध्ये. कुमावत टायगर संघ आपल्या आघाडीचे बॅटर मैदानात पाठवायचे आणि तसंच कुमावत वॉरियर संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला टायगर संघ आघाडीचे बॅटर लवकरात लवकर पाठवायचे. क्षेत्ररक्षण सजवलंय. पंचांनी देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला टायगर संघ आघाडीचे बॅटर
दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर पाहूया तर षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी 94 धाव्यांचं आव्हान इथे मात्र कुमावत टायगर्स या संघाला असेल. गोलंदाजी मार्कवर प्रकाश तसंच दोन आघाडीचे बॅटर अशोक आणि राम ही मैदानाच्या जोडीमध्ये पाहायला मिळते. पहिल्या डावानंतर 93 धावा इथे मात्र कुमावत फायटर्स वॉरियर्स या संघाने बनवलेत. कुमावत टायगर्स या संघाला 94 धाव्यांचं आव्हान इथे मात्र दिले. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर प्रकाश. पहिला चेंडू इथे मात्र दिशा काहीशी भरकटली जाते. वाईट बॉल उजव्या यष्टीच्या अगदी बाहेर चेंडू हाताळलाय. वाईट बॉल इथे मात्र कुमावत टायगर्स या संघाचं खातं उघड झाला पाहायला मिळते. 94 धाव्यांचा पाठलाग इथे मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू फुल टॉस समोरच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह केलाय. एक धाव मिळते. एका धावेने आपण पाहिलं तर अशोक यांचं देखील वैयक्तिक खातं उघडताना पाहायला मिळते. दोन्ही धावसंख्या आपण षटक क्रमांक पहिल्यामध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल पाहूयात. गोलंदाजी मार्कर प्रकाशला पाहतोय. बॅटिंग वरती राम आघाडीचे दोन्ही बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. पुढचा बॉल इथे आखूट टप्प्याचा चेंडू तिथे मात्र समोरच्या दिशेला खेळून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू अडवेल. काहीसा फंबल. चेंडू सरळ जाईल सीमा पार. पहिल्या षटकातील दुसऱ्या डावामधील पहिल्या चौकार 4 धावा. इथे देखील चेंडू मुस्ताफ शोक. गोलंदाज तिथे मात्र डाऊन दी बॉल. काय अप्रतिम असा झेल पकडलाय. मागे जात असताना वड कॅच. बॅटर क्रमांक पहिला होईल बाद. बॅक टू द पॅव्हिलियन राम. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल संपुष्टात आलाय. कुमावत महाकाल वर्सेस श्री बालाजी टायटन्स या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल संपन्न झालाय. श्री बालाजी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच कुमावत महाकाल या संघाला क्षेत्ररक्षण करण्याचं निमंत्रण दिलंय. चला मॅच कडे वळूयात. काय ते मात्र प्रकाश यांनी आपल्या चेंडूवरती फॉलो थ्रू मध्ये मागं जाताना काय झेल टिपलाय. वड कॅच. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. राम यांची जागा भरून काढण्यासाठी यतीश आघाडीत हे देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. पुढचा बॉल आपण पाहूयात. स्विंग आणि मिस. चेंडू बॉल. बॅट तर बंदाट वेगाने फिरवली परंतु बॅट अँड बॉलचा काही संपर्क नाहीये. चेंडू डॉट असेल. पुढचा बॉल आपण पाहूयात. प्रकाश यांना गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. 4 चेंडू हाताळल्यात. 6 धावा खर्च केल्यात. एका गडीला देखील बाद केले. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू दिशा काहीशी भरकटली जाते. पंचांनी गोलंदाजाला त्वरितच दंडित केले. अवंतर धाव कळवले. अवंतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 7 धावा. इथे देखील उजव्या एष्टीच्या बाहेर लागोपाठचे 2 चेंडू अवंतर. वाईड बॉल. जेव्हा तुझ्या चरणी भात इथे देखील सरळ बॅटला चेंडू खेळलाय. चेंडू सरळ जाईल लॉंगॉनच्या दिशेने. सीमा रेषा पार.
षटकार 6 धावा. रिप्ले मध्ये दिसतंय, रिप्ले मध्ये 6-6 6-6. पुढचा बॉल पाहूयात कशा प्रकारे कमबॅक केलं जाईल. 5 चेंडू हाताळल्यात, 14 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. नितीशच्या बॅटमधने एक षटकार आलाय. पुढचा बॉल आपण पाहूयात. यावेळेला देखील अकूट टप्प्याचा चेंडू होता, तिथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न काही अंशी अयशस्वी आणि चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 गडी बाद 14 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवर संघाचे संघनायक बड्डे बॉय मंगेश सर. पाहूयात बॅटिंग तर अगदी सुरेख केली, गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते. डावखुरे शैलीचा फलंदाज इथे मात्र बॅटिंग करताना पाहतोय. पुढचा बॉल षटक क्रमांक 2 ला सुरुवात. 54 चेंडू आणि 80 धाब्यांची अजून देखील गरज. पहिलाच बॉल इथे मात्र चेंडू हलक्या त्याने स्टेअर केलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल, फेकी होईल तोपर्यंत पाहिलं तर एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होती ती 15 धावा. इथे देखील चेंडू आपल्याला मोठा खेळायचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क होत नाही. चेंडू आणखीन एकदा निर्धाव. चेंडू डॉट बॉल. पुढचा बॉल आपण पाहूया. षटक क्रमांक 2 प्रगतीपटावरती सुरू आहे. दुसऱ्या षटकात आपण धावसंख्या पाहतोय ती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. चला वेळ आपल्याकडे कमी आहे, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर डाव्या एसटीच्या वायर पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावेने आणखी एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा. ठेव नाही त्याच्याकडेच करू. नाही ते करतोय. अकूट टप्प्याचा चेंडू इथे देखील चेंडू शरीरावरती आदळताना पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ. लेग बाय स्वरूपाची धाव असेल. 18 झाले. 18. इथे बॅटची काढा. झेल मात्र निसटलाय. धाव संख्या झाली आहे. आताचा चेंडू डॉट बॉल. डॉट बॉल. इथे देखील बॅकफुटला जाऊन शॉटम पुल करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र प्रयत्न काहीसा फसलाय आणि चेंडू डॉट असेल. काय अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू मध्ये तब्बल 3 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. बड्डे बॉय सेट ऑन फायर. मंगेश सर. पुढचा बॉल. इथे देखील चेंडू उडवलाय. चेंडू सरळ जाईल सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. बड्डेचं रिटर्न गिफ्ट तिथे मात्र दिलंय.
षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 24 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 या धावसंख्येच्या सरासरीने इथे मात्र कुमावत टायगर्स आपल्या संघासाठी धावा जोडताना पाहायला मिळतोय. अजून देखील 48 चेंडूंमध्ये 70 धाव्यांची गरज. 48 बॉल 70, 8 षटकांमध्ये 70 धाव्यांची गरज. पुढचा बॉल इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर फाईड लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकांनी चेंडू मध्ये लागलेली शर्यत. इथे मात्र क्षेत्ररक्षकांनी जिंकले आणि चेंडू अडवलाय. 2 धावा तिथे मात्र आपल्या संघासाठी वाचवताना पाहायला मिळतात. 2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 26 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 47 चेंडूंमध्ये 68 धावांची गरज. पुढचा बॉल इथे बिनर बिन टप्प्याचा पंचांनी नो बॉल घोषित केलाय. उघडा डोळे आणि पालीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. काय क्षेत्ररक्षण अप्रतिम असं तिथे पाहायला मिळतंय. तब्बल आपल्या संघासाठी आणखी एकदा 3 धावा वाचवण्याचं काम तिथे मात्र फायलेकच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतंय. एकदा मिळते एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होते ती 28 धावा. षटक क्रमांक 3 प्रकाशला आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. पुढचा षटक हाताळण्यासाठी देखील संघाच्या संघनायकांनी तिथे मात्र जबाबदारी सोपवली आहे. आताच्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल इथे देखील अकुट टप्प्याचा चेंडू. फाईन लेगला चेंडू मार्गच झालाय. एकेरी धाव मिळते. एकेरी दुहेरी धावेने आपण पाहिले तर स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळतोय. 29 धावा षटक क्रमांक 3 चालू असताना प्रगतीपटावरती सुरू आहे. पुढचा बॉल लेफ्टी आला तर राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. इथे चेंडू अकुट टप्प्याचा. त्यावर केला हुक. 4 धावा आपल्या स्कोर कार्ड मध्ये केल्यात बुक. 4 धावा. काय फटका सजवलाय. व्हॉट अ टायमिंग. खराब असा चेंडू होता. त्यावर आपण पाहिलं तर चांगला प्रहार बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ 4 धाव्यांसाठी मार्गस्थ. पाहूयात पुढचा बॉल अशा प्रकारे प्रकाश हाताळतील. षटक क्रमांक वैयक्तिक 2 आणि संघासाठी 3रं षटक हाताळताना प्रकाशला आपण पाहतोय. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल फुल टॉस. फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. तिथे मात्र चेंडू फार लांब आणि मनावांच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 34 धावा. षटक क्रमांक 3चा शेवटचा चेंडू शिल्लक. पुढचा बॉल क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होताना पाहायला मिळते. कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन इथे मात्र मैदानात खेळताना पाहायला मिळते. लवकर शैलीचा आणि उजव्या खोरीचा फलंदाज तिथे मात्र बॅटिंग करताना पाहतोय. इथे देखील ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि चेंडू असेल निर्धाव. षटक क्रमांक 3चा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 34 धावा.
इथे आकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप मध्ये आपण तिथे क्षेत्ररक्षक तैनात पाहतोय. दुसऱ्या धावेचा तिथे मात्र प्रयत्न केलाय आणि अगदी आरामात 2 धावा पडून पूर्ण होतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 36 धावा. अजून देखील 41 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज. मॅच अजून देखील ऑन आहे. इथे देखील चेंडू मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र झेल निसटलाय आणि 2 धावा पूर्ण होतील. दुहेरी धावा 2 चेंडूवरती आल्यात. यावेळेचा बॉल डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी अप्रतिम आणि 1 धाव मिळते. इथे देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र चेंडू सरळ शरीरावरती आदळतोय. एक डॉट बॉल मैदानामध्ये आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर आपण मंगे सरांना पाहतोय. 4 चेंडू हाताळल्यात. 5 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. षटक क्रमांक 4 वर हाताळण्यासाठी. पुढचा बॉल इथे देखील स्विंग आणि मिस. चेंडू डॉट बॉल असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. चांगलं कमबॅक इथे आपल्या संघासाठी करून दिलंय. 37 चेंडूंमध्ये 55 धाव्यांची गरज. 37 चेंडू 55 धावा. इथे मिस्टर शोक स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल. इथे मात्र बॅटर क्रमांक 2 होईल जेलबाद. बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर रमेश षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिलाच बॉल इथे मात्र खोल टप्प्याचा मिड विकेटच्या दिशेने चेंडू आपण खेळून दिलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू अडवला जाईल. फेकी होईल. तोपर्यंत पाहिलं तर 1 धाव मिळते. एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होती ती 40 धावा. दिनेश पटेल यांना आपण बॅटिंग करताना पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. पुढचा बॉल आता राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा केला जाईल. उजव्या खोरीचा बॅटर ते मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल 9.26 या धाव्याचं रिक्वायर्ड रन रेट असेल. इथे देखील बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेगला मार्गस्थ झालाय.
इथे मात्र चेंडू पायाने अडवला जातोय. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र शॉट पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होती ती 42 धावा 2 गडाच्या मोबदल्यामध्ये 34 चेंडू आणि 52 धावांची गरज. पुढचा बॉल इथे देखील चेंडू ऑन साइडला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण तैनात पाहतोय. चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमा पार. दिनेशच्या बॅटमन येतोय चौकार. 4 धावा. इथे उद्वेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल पंचांनी कॉल केलाय. बॅट्समन आपण पाहिलं तर रूम म्हणून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा काहीशी भरकटली जाते. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 47 धावा झाल्यात. अजून देखील 47 धाव्यांची गरज. इथे मात्र 33 चेंडूंमध्ये. इथे देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. सीधी बॅट नो वॉक पास. चेंडू सरळ सीमा पार. चौकार. 4 धावा. इथे मात्र चेंडू आणखीन एकदा सीमा पार. चौकार. 4 धावा. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. षटकांमध्ये तब्बल 16 धावा खर्च झाल्यात. 5 चेंडू हाताळल्यात. रमेश यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. काहीशी खर्ची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 चेंडू 16 धावा आपल्या षटकांमध्ये खर्च केल्यात. पाहूयात शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय. इथे देखील चेंडू एक्स्ट्रा कव्हर दिशेने खेळलाय. डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षक तैनात पाहतोय. एकच धाव मिळते. 56 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर. अजून देखील 30 चेंडूंमध्ये 38 धाव्यांची गरज. मॅच आपण पाहिली तर काहीशी कुमावत टायगर्स या संघाकडे जाताना पाहायला मिळते. चांगली पकड निर्माण तिथे मात्र कुमावत टायगर्स हे संघ करताना पाहायला मिळेल. इथे देखील चेंडू आपण बॅकफुटला जाऊन डीप कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षक तैनात पाहतो. एकदा मिळते. अजून देखील 29 चेंडूंमध्ये 37 धाव्यांची गरज. 29 चेंडू 37 धावा. गोलंदाजी मार्कवर संघाचे संघनायक बड्डे बॉय मंगेश कुमावत यांना आपण पाहतोय. इथे देखील फुलर लेंगचा चेंडू होता. डीप मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये चेंडू खेळला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र 2 धावा पळून पूर्ण होतील.
2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत वाढ धावसंख्या होती ती 59 धावा. अजून देखील 28 चेंडूंमध्ये 35 धाव्यांची गरज. आघाडीचे बॅटर अशोक सर अजून देखील बॅटिंग करतायत. 13 चेंडू 18 धावा. एकही मोठा फटका त्यांच्या बॅटमध्ये अजून देखील आला नाहीये. एकेरी दुहेरी धाव त्यांनी आपल्या स्कोर कार्ड मध्ये ऍड करताना पाहायला मिळतील. वैयक्तिक देखील संघासाठी देखील एक चौकारच त्यांच्या बॅटमधून आलाय. पुढचा बॉल आपण पाहूयात दिनेश पटेल साठी. दिनेश पटेलच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. पुढचा बॉल आपण पाहूयात. संघाचे संघनायक तिथे मात्र गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर उजष्टीच्या बाहेर. पंचांनी दोन्ही हात जमिनीचे समांतर केलेत आणि धावा अवंतर कळवल्यात. अवंतर धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होती ती 61 धावा. 27 चेंडूंमध्ये 33 धाव्यांची गरज. काहीसा रन बॉल असं इक्वेशन. इथे चेंडू बिगिट कॅच इटचा कॉल आहे परंतु ती कॅच प्रेक्षकांच्या इथे जाईल. षटकार 6 धावा. काय फटका तिथे मात्र सजवलाय. समोरचा बॉल होता आणि मिड विकेटला खेचून मारलाय. दिनेशच्या बॅटमधनं 2 षटकार एक चौकार आलेत. 7 चेंडू 22 धावा वैयक्तिक खेळी करताना पाहायला मिळत आहेत. दिनेश पुढचा बॉल इथे फुल टॉस. स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पडून पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जातं. एक टप्पा घेत चेंडू अडवला जाईल. फेकी होईल. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल धावसंख्या होती ती 68 धावा. अजून देखील 25 चेंडूचा खेळ शिल्लक. 25 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. आघाडीचे बॅटर अशोक यांना आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावांनी त्यांनी आपल्या स्कोर कार्ड मध्ये वाढ करताना पाहायला मिळाले. इथे देखील चेंडू बॅकफुटला जाऊन षडांपोल करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न काही वेळची फसलाय. षटक क्रमांक 6चा खेळ संपुष्टात आलाय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 69 धावा. अजून देखील 24 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. 24 बॉल 25. चला गोलंदाज लवकर आपल्या बॉलिंग वर द्यायचे. वेळ फार कमी आपल्याकडे. अजून देखील 2 सामने उर्वरित आहे आणि यानंतरचा सामना कुमावत महाकाल वर्सेस श्री बालाजी टायटन्स. श्री बालाजी टायटन्सच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ह्या मॅच संपल्या कुमावत महाकाल लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. आपला संघ तयार ठेवायचा आहे. मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण मॅच संपल्यानंतरच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढचा बॉल इथे देखील फुल टॉस. समोरच्या दिशेने चेंडू खेळा. डीप मध्ये आपण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात पाहतोय. एक धाव मिळते. एकाच धावेवरती तिथे मात्र समाधान. मुकेश यांना आपण गोलंदाजीच्या मार्गावर पाहतोय. पहिला चेंडू फुल टॉस आणि त्यावर एकेरी धाव मिळते. पुढचा बॉल आपण पाहूयात कशा प्रकारे. फुल टॉस. फुलटो लावून दिलाय. चेंडू सरळ जाईल. एक टप्पा घेत सीमा पार. दिनेशच्या बॅटमधनं ते खणखणीत असा चौकार. 4 धावा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. डान्सिंग डाऊन द विकेट तिथे मात्र खेळलाय आणि चेंडू सरळ जाईल सीमा पार. चौकार. 4 धावा. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. दिनेश यांना आपण 9 चेंडू 27 धावा वैयक्तिक खेळी. पुढचा बॉल इथे फुल टॉस. आणखी एकदा चेंडू पाठवलाय. यावेळेला डीप मिड विकेट सीमा पार. चौकाराच्या नंतर होतोय
ब्रँडेड असा षटकार 6 धावा. काय बॅटिंग सुरू आहे. चौकार आणि षटकाराचीच भाषा इथे मात्र दिनेशची बॅट बोलती. तब्बल 10 चेंडूंमध्ये 33 धावा वैयक्तिक खेळी. आता 11 चेंडूंमध्ये 39 धावा. लागोपाठचे 2 षटकार. अगदी वन साइड या दुसऱ्या डावात पाहायला मिळतोय. दिनेश नामी काफी. अफलातून फलंदाजी. 20 चेंडू 8 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. 24 चेंडू 25 धावा. 20 चेंडू आणि 8 धावावरती सामना आलाय. पुढचा बॉल फुल टॉस. लागोपाठचा तिसरा. तू डाल डाल में मार मार. काय बॅटिंग इथे सुरू आहे. डान्सिंग डाउन द विकेट. एकोणीस चेंडू आणि 2 धावांची गरज. पाहूयात या चेंडूवर मॅच फिनिश होईल का. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. तिथे मात्र थांबवलं जाते. मॅच टाय झाली. 18 चेंडू 1 धावांची गरज. दिनेशच्या बॅट मधून पाहूयात एक चौकार येईल का. आजच्या दिवसभरातील दुसरं अर्धशतक त्याच्या बॅट मधून येईल का. 1 धाव्यांची गरज सामन्याला विजय होण्यासाठी आणि 4 धावांची गरज वैयक्तिक अर्धशतकासाठी. पाहूयात चौकार येईल का. 46 धावा झाल्यात. काय बॅटिंग इथे आपण त्यांची पाहिली आहे. पाहूयात विजय चौकार. फुल टॉस. शरी बेगक मारा. चेंडू डॉट बॉल. 13 चेंडू आणि 46 धावा वैयक्तिक खेळी दिनेश पटेल. 13 बॉल 46. बॅटची कडा. इथे मात्र धाव नाही घेतली. अर्ध्या शतकासाठी थांबलाय. पाहूयात चौकाराने मॅच फिनिश होईल का. गोलंदाजांनी कोणत्याही प्रकारची अवंतर धाव टाकली नाही आणि जर चौकार मारला तर अर्धशतक पूर्ण. इथे मात्र चौकार आणि आजच्या दिवसभरातील दुसरा अर्धशतक. कॉंग्रॅच्युलेशन्स दिनेश पटेल. वेल प्लेड. आपल्या संघासाठी अगदी एकतर्फी मॅच विजयी जिंकून दिली. चला मॅच क्रमांक 5 कुमावत महाकाल. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. तसंच आघाडीचे बॅटर श्री बालाजी टायटन्स आपल्या मैदानात पाठवायचेत.